शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं डेंटासू हे जे कीटकनाशक आहेत, तर या कीटकनाशकाचीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे कीटकनाशक मार्केटमध्ये किती रुपयाला आपल्याला भेटतं, त्याच्यानंतर याचा उपयोग आपण कोणत्या कोणत्या कीटकनाशकावर करू शकतो, त्याच्यानंतर याचं प्रमाण किती आहे, त्यानंतर याची प्राइस किती आहेत, हे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. तर मित्रांनो, सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं जे डेंटासो आहेत याच्यामध्ये क्लोथिनाइडिन हा घटक 50% WG फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि याचा उपयोग आपण शेतामध्ये मक्का असेल, त्याच्यानंतर कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, असे वेगवेगळे पिकं असेल, त्यानंतर भाजीपाला वर्गीय पिकं असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, गोबी असेल, तर ह्या इत्यादी पिकावरती आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस हुमण्याळ्याचा प्रादुर्भाव होत असतो, ती हुमण्याळ्याला नियंत्रण करण्यासाठी भरपूरसे शेतकरी ह्या डेंटासूचा उपयोग त्या ठिकाणी करत असतात. तर मित्रांनो, आपण डेंटासू सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं डेंटासू हे आपण एका एकरासाठी 100 ग्राम त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो, जेणेकरून आपल्या शेतामध्ये जर का जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हुमण्याळ्याचा प्रादुर्भाव झाला असेल आणि ती हुमण्याळे आपल्या पिकाला चांगल्याच प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी करत असेल, तर आपण डेंटासूचा 100 ग्राम चा उपयोग आपण एका एकरासाठी त्या ठिकाणी करू शकतो. याचा जबरदस्त फायदा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. जर का आपल्याला हे ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं तर आपण ड्रिचिंग त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्याला ड्रिप इरिगेशन नसेल तर आपण त्या ठिकाणी आळवणी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. बाजारामध्ये हे 3 प्रकारे अवेलेबल आहेत. म्हणजेच छोटी पॅकिंगमध्ये जर का झालं तर 6 ग्राममध्ये हे अवेलेबल आहेत. तर 6 ग्रामची प्राइस आपल्याला 90 ते 100 रुपये त्या ठिकाणी बघायला भेटते आणि 50 ग्रामची प्राइस आपल्याला 650 ते 700 रुपयाच्या रेटमध्ये आपल्याला बघायला भेटते आणि 100 ग्रामची जी प्राइस आहे, म्हणजे 100 ग्रामचं जी किंमत आहे, तर ती आपल्याला 1100 ते 1200 रुपयात बघायला भेटते. जर का दुसरं आपल्याला खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून जर का हा ग्रेड हा कंटेंट जर का सोडायचा असेल तर ते ग्रॅन्युल फॉर्म मध्ये येतं संटाना म्हणून. याच्यामध्ये सुद्धा क्लोथिनाइडिन 0.5% अवेलेबल आहेत. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी खताच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये टाकू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं डेंटासू हे जे कीटकनाशक आहेत, तर कीटकनाशक आपण हुमण्याळ्याला नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. आता दुसरं जर का विचार करायचा झाला तर आपण याचा उपयोग फवारणीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे जर का आपला टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा गोबी असेल किंवा भेंडी असेल, तर या भाजीपाला वर्गीय पिकावरती सुद्धा आपण याचा उपयोग फवारणीसाठी वापरू शकतो, जेणेकरून आपल्या भाजीपाला वर्गीय पिकावरती जसं मिरची असेल, गोबी असेल, भेंडी असेल, टोमॅटो असेल, या भाजीपाला वर्गीय पिकावरील आपल्याला चांगल्या प्रकारचा म्हणजे थ्रिप्स आढळून येतो, मावा आढळून येतो, त्याच्यानंतर पांढरी माशी, हिरवा तुडतुडा, लाल कोळी हिचा जे प्रादुर्भाव आहे, तर हा प्रादुर्भाव आपल्याला चांगल्या प्रकारचा आढळून येतो. तर हे नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगल्याच प्रकारचा रिझल्ट या थ्रिप्स वर्गीय कीटकनाशकावर त्या ठिकाणी बघायला भेटतो. तर मित्रांनो, आता भरपूरसे शेतकरी असे वेगवेगळे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरत असतात, परंतु तुमच्या शेतामध्ये जर का हुमण्याळ्याचा प्रादुर्भाव झाला असेल आणि ती हुमण्याळ्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं डेंटासू हे त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून ड्रिचिंग करू शकता किंवा आळवणीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आळवणी करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही डेंटासूचा उपयोग त्या ठिकाणी तुमच्या शेतात केला आहे का? तर याचा रिझल्ट कसा आहे तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.